आदेशावर तलवारे घेऊन पळणारी आपलीच बांडगुळ आहेत. आपण किती आहोत यापेक्षा आपण कोण आहोत हे जास्त महत्वाचं आहे. आपण मराठे एक असलो तरी लाखाची ताकद ठेवतो. अरे इथं तर आपण 200. किती झाला आकडा? अरे ते पोर्तुगीज जन्मलेत कुठं, बोंबलत आलेत कुठं? पण आपण याच मातीत जन्मलोय आणि याच मातीसाठी लढणार. काय कृष्णाजी, लई लढाई करत होतास ना, लढ आता. आबा, ही माझी पहिली लढाई आहे. छातीचा बुरुज करून लढीन. मी पडीन पण किल्ला नाही पडून देणार. आणि जर किल्ला पडला तर कंकाचं आडनाव नाही लावणार. आणि सगळ्यात पहिल्यांदा ती भांडगुळ कापीन जी आपली असून गोऱ्यांच्या नादी लागली. हरे हरे. कोइंट्रुस मराठा एग्जिस्टिंग dentro do forte? कितने मराठा है अंदर? 200. दुजंदो Eles full lutar? क्या लड़ पाएंगे? 200 मराठे लय झाले पोर्तुगीजांना. मराठ्यांच्या भिंती पण मराठ्यांसारख्याच आहेत. एक काम करा, या समजा तोपा घ्या आणि एका जागे डागा, तवा फुटल ते. Good. Cascio? काय म्हणले होते मला? कुत्ता. Combino sis che zianci ciri. मागं फिरा राव. पोर्तुगीजांनी बरोबर येळ साधली.
त्यांच्या आह गोकणाऱ्या तोफांना मार्गशीर्षच सापडला. आज जर पाऊस असता तर त्यांच्या एका बी तोफ्याची बत्ती पेटली नसती. शंभूराजे तुम्ही यायला नव्हतं पाहिजे. आमच्यासारखे लाख गेले तरी चालतील, पण तुमची स्वराज्याला गरज आहे. एवढं खिंडीत आपण कधीच नव्हतो सापडलो. आज इथं परिस्थिती पहार हाताबाहेर गेली. आबासाहेबांनी जेव्हा रायरेश्वरावर स्वतःच्या रक्ताचा अभिषेक घातला होता, ते मुठभर मावळे घेऊन, तेव्हा तरी परिस्थिती कुठे आपल्या पाठीशी होती. परिस्थिती ही कायम मराठ्यांच्या विरोधातच उभी आहे. तरी त्या परिस्थितीच्या कंबरड्यात आपण लाथ घालायचीच. 2-2 वर्ष पाऊस नाही पडला तरी थंडीच्या दवावर ज्वारी बाजरी काढणारी जात आहे आपली. निसर्गाला नाही कधी जुमानला पोर्तुगीज काय. परिस्थिती जेवढी बिकट, मराठा तेवढाच तिखट. परिस्थिती हाताबाहेर जाणार याची मला कल्पना होतीच, म्हणून मी सोबत अशी गोष्ट आणली आहे जी पाहिल्यानंतर येसाजी तर लढलच, पण मरून पडलेला येसाजीचा कृष्णाजी बी उठून लढल. पाय तुटलेला शिरप्या लढलच, पण त्याचा तुटका पाय बी वेगळा लढल. तुकोजी! शंभूराजे, तुमची आणि थोरल्या महाराजांची शेवटची भेट नाही झाली तरी त्यांच्या ओठांवर शेवटपर्यंत तुमचंच नाव होतं. माझे शंभूराजे, माझे शंभूराजे, तुमची आणि थोरल्या महाराजांची भेट आज होणार. आज या पोर्तुगीजांविरुद्ध तुम्ही एकट्या नाही लढणार. तुमच्या सोबत खांद्याला खांदा लावून थोरले महाराज बी लढणार. आज तुमची आणि थोरल्या महाराजांची भेट होऊ द्या. शंभूराजन 6 वर्ष झालं म्यानात होई भवानी. आज तिला पदा पोर्तुगीजांच्या रक्ताचं पाणी. महाराज बघतायत. महाराज आज तुमच्या सोबत आहेत. शंभूराज, हर 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 हर. आबासाहेब, जय भवानी, जय भवानी. मार्गशीर्ष महिन्याच्या त्या रात्री पाऊस कसा पडला हे कोडच आहे, पण त्या पावसामुळेच पोर्तुगीजांच्या तोफा निकामी झाल्या एवढं नक्की. अवघ्या 200 मराठ्यांनी भिजलेल्या त्या रात्री कैक पोर्तुगीज कापून काढले. जणू काही छत्रपती शिवाजी महाराजच पावसाच्या रूपानं मराठ्यांच्या मदतीला धावून आले आणि मराठ्यांनी फोंडा जिंकला. आणि मग सलग लढाया करून थकलेले मराठे 5 वर्षांनी आपापल्या घरी परतले. साहेब, राहू दे, राहू दे. लक्ष्मी,
तुमचं छोट स्वराज्य. आता मोठं झालंय. अरे आबासाहेब अरे स्वराज्यासाठी रात्रंदिवस लढता लढता पोरं मोठी कधी झाली मावळ्यांना कळलंच नाही गे लक्ष्मी. आता नाही ना कुठे जाणार आम्हाला सोडून? हं? नाही जाणार बाळा, कुठं नाही जाणार, कुठं नाही जाणार. आता निरोप रायगडावरून आला ना तरी माझ्या लेकराला सोडून कुठं नाही जाणार. आबासाहेब रंगोजी चंगोजी. आ राहू काका कुठे आहेत? राहू काका मागच्या तुकडी बरोबर येतोय. चला सराव चालू आहे ना. मोहिते आपण मोहिते. पडशील. ती तलवार उचलणं तोंडच्या गप्पा येतोय. सराव वाढवला पाहिजे तुला. लहानपणापासून उचलती. एक दिवस एका हाताने उचलून हवेत अशी गरगर फिरवते की नाही बघ तुला. कारण हंबीरराव मोहित्यांची तारा म्हणतात मला. तारे, ज्या दिवशी ही तलवार तू एका हातात उचलशील समद्यांच्या डोळ्यात पाणी काढशील.